शेतकरी बांधवांसाठी आता जी खुशखबर जाहीर करण्यात आलेली आहे मित्रांनो, तुमच्यासाठी पीक विम्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट असणार आहे. शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास इथं सुरुवात झालेला आहे पीक विमा. अनेक दिवसांपासून शेतकरी बांधव 75% पीक विम्याची वाट पाहत होते, परंतु ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. कारण की आज शासनाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. कारण की आता 2 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम हस्तांतरित होण्याला सुरुवात होणार आहे. त्याचसोबत शेतकरी बांधव एक महत्त्वाचं जे काम करणे अत्यंत गरजेचे आहे. जर शेतकरी बांधवांनी ते काम केलं नाही तर शेतकरी मित्रांना एक पण रुपया मिळणार नाही. शासनाच्या माध्यमातून काही अटी लावण्यात आलेल्या आहे. तर जो शेतकरी अटी पूर्णमध्ये इथं बदल करतील आणि अटीमध्ये बसतील तर त्याच शेतकरी बांधवांना पैसे मिळणार. म्हणजेच की 75% पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता कोणती अट आहे, कोणते नियम आहे, कोणते निकष आहे ते लावण्यात आलेले आहे. संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊया. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. जसे की 75% अग्रिम पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते देखील पाहून घेऊया. तर शेतकरी बांधवांनो, दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी समोर आली आहे. पीक विम्याची वाट बघत असाल तर महत्त्वाचा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे. म्हणजेच की आता शेतकरी बांधवांची पेरणी झालेली आहे, तर खत खरेदी करण्यासाठी मोठी आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली आहे. आता सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे की येत्या 2 दिवसांमध्ये, एका दिवसामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा जमा होणार आहे. शासनाचा एक मोठा निर्णय आता घेण्यात आलेला आहे. या बऱ्याच अर्थाने शेतकऱ्यांच्या आज या ठिकाणी खुश करण्याला, एक दिलासा देण्याला एक इथं बातमी समोर आली आहे. कारण की आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याला सुरुवात झाली आहे. कारण की शासनाने आदेश तसे बँकांना दिले आहे. तर चला शेतकरी बांधवांनो, काय तो अटी लावण्यात आलेला आहे एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, परंतु तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करा. कारण की हक्काची माहिती मी तुम्हाला शेती संदर्भात देत असतो बरं का. तर बघा मित्रांनो, पीक विम्याचा पहिला टप्पा इथं जसं की 5,000 रुपये नाही तर 10,000 रुपये असा मिळणार होता. शेतकरी बांधवांना पहिला टप्पा मिळाला नाही, तर त्या शेतकरी बांधवांसाठी पहिला जसं की प्लस दुसरा आणि टोटल मिळून म्हणजे टप्प्यामधून हे पैसे तुम्हाला जमा होणार आहे. म्हणजेच तुम्हाला शेतकरी बांधवांना जवळपास 13,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार, अशी माहिती शासनाच्या मार्फत दिली गेली आहे. तर मग शेतकरी बांधवांना आता कोणत्या अटी आहे आणि कोणती पात्रता इथं लावण्यात आलेली आहे, कोणते शेतकरी पात्रतेमध्ये बसणार आहे आणि त्याच पद्धतीने तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार आहे. तर चला अटी आणि शर्ती इथं पाहून घेऊया. महत्त्वाचे जिल्हे देखील इथे सांगण्यात आलेले आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला 100% तुमच्या खात्यामध्ये हे पैसे मिळणार आहे. तर चला लगेच पाहूया जिल्ह्यांची यादी, पात्रता पाहूया. त्यानंतर पात्रता काय असणार आहे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं 8 म्हणजे की जसे की एक केवायसी करणं बंधनकारक सांगितलेलं आहे. तुम्ही एक केवायसी केली नसेल तर तात्काळ तुम्हाला केवायसी करावं लागणार आहे. केवायसी केल्यानंतर कोणते जिल्हे आहेत ते तुम्हाला पाहायचे आहे. तर शेतकरी बांधवांना सर्व काही जिल्हे आहेत ते महाराष्ट्रामधील जेवढे काही जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये त्या 2 दिवसामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर आली गेली आहे. तर मग शेतकरी बांधवांना तुम्हाला 13,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे रक्कम तुमच्या खात्यावरती मिळणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे. आता शेतकरी बांधवांना कोणत्या प्रकारच्या बँकेच्या अटी इथे लावण्यात आलेल्या, अगदी काहीच बँकांच्या अटी आहे, परंतु त्यानंतरही ज्या बँकेच्या यादीमध्ये तुमच्या बँकेचं नाव असेल तर तुम्हाला पैसे मिळणार, अन्यथा मिळणार नाही. त्यानंतर कालावधी इथं काय आहे बघा, कोणत्या बँकेच्या प्रकार इथं सांगण्यात आलेल्या आहे. शेवटपर्यंत मात्र नक्की बघा इथं सरसकट शेतकरी बांधवांना पीक विमा मिळणार आहे, परंतु काही बँकांना थोडासा लेट या ठिकाणी पीक विमा मिळणार, अशी माहिती इथं समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सरसकट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 75% अग्रिम पीक विमा जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कोणत्या प्रकारचे इथं जसं की फोनवर विश्वास ठेवू नका. कसल्याही प्रकारे 30,000 रुपये हे रक्कम मिळणार नाही. फक्त 13,000 रुपये ते 14,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे तुमच्या खात्यावरती पैसे मिळणार आहे. फेक बातम्यांवर विश्वास ठेवू नका. कारण की तुम्हाला 50,000 नाही, 60,000 नाही, 80,000 नाही, इतकी तुम्हाला रक्कम सरकार देणार नाही. कारण की जर एकाएकाला इतकी दिली तर खूप मोठा लॉस सरकारचा होत असतो. त्या कारणास्तव 13,000 रुपये ते 14,000 रुपये प्रति हेक्टरच्या प्रमाणे तुम्हाला इथं सरकार देणार आहे. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर हक्काच्या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं आहे आणि साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करायचं आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा. तर अशा पद्धतीची माहिती होती. तर अशीच माहिती पाहण्याकरिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून जायचं आहे. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.